डोक्यातलं काढून टाका. मलाही एखादा पत्रकार प्रश्न विचारीन, भाऊ असं का सांगता, पण मी पुराण सांगतोय. राजा रावण ज्या वेळेला समुद्राच्या तीरावर कैकेयी मातेसोबत बसले आणि आईनं सांगितलं, रावणा हे लंकेश काय चांदणं आहे रे, ते काय तो तारा आहे रे. रावणानं सांगितलं, मला आई दिसत नाही. त्याची आई रडत होती. प्रधानानं प्रश्न केला, प्रस्थानं सुमंत प्रभू रामचंद्राचे दशरथाचे, प्रस्थ प्रधान रावणाचा होता. रावणानं आईसाहेबाला विचारलं, आईसाहेब रुदंती को भवा, आपण का रडता. अरे हा तारा ज्याला दिसत नाही तो 6 महिन्याच्या आतामध्ये नाही. पण डोळे ऑपरेशनला आल्यावर तुम्ही तारा पाहता दिसला नाही म्हणता हापकूनच मरताल, उगाच आगावपणा होईल. राजा दशरथ शरयूच्या तीरावर बसले, त्यांना दिसला नाही. काही दिवसात दशरथ राजांचा शेवट झाला. कारण तो तारा फार प्रभावशाली तारा आहे. नाव ठेवलं प्रल्हाद. का नाव प्रल्हाद ठेवलं? परीक्षिती नाव का, सुखदेव नाव का, याचे कारण ऐकली आपण. प्रल्हाद का, परा पश्यंती मध्यमा वैखरी परावियानामी घोकीत नाम. परा नावाच्या वाणीने भगवंताचं भजन करत होता म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद घरी नेऊन घातला. नारदावर विश्वास होता. नारदानं सांगितलं, हिरण्यकश्यपू तुझी पत्नी सातली की मी आश्रमात सांभाळली रे, निरापराध आहे, सांभाळ तिचा. सांभाळ केला. पण प्रल्हाद भजन म्हणत होते आणि हिरण्यकश्यपूला भजन आवडत नव्हतं. फार मोठा पगडा झाला तो. भजन करत असणाऱ्या प्रल्हादाला खूपसा त्रास झाला. पुराण सांगते, हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलात टाकलं, उंच कड्यावरनं फेकलं. म्हणे एक दिवस प्रल्हादाला विष सुद्धा पाजलं. विष सुद्धा पाजलं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाते सरपतया. महाराज त्यांच्याचा विष ते अमृत, आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्याशी. विष सुद्धा अमृतासारखं ओढतंय. पा मेवाडचा राजा वाईट नव्हता, पण त्या राजाला चुकीच्या लोकांचे शब्द आले की तुमची मुलगी भजन करते. एक सांगू तुम्हाला, पुन्हा एकदा सांगतो. महाराज मीराबाईनं, माझ्या मावल्यांना मीराबाईनं गळ्यात एकतारी घेऊन हातामध्ये चिपळी घेऊन नाचून भजन केलं. तिच्या सोबत जगाचा बाप नाचत होता, पण तिला जन्म दिलाय त्या बापानं पोरगी नाचताना पाहिली नाही. हा मोठा तिच्या जीवनातला पुरुषार्थ होता. देव नाचत होता पण बापाला दिसली नाही नाचताना. काय भजनाची नियती असेल महाराज ती, काय सूत्र असेल त्या परमार्थातला पुरुषार्थ. विषाचं अमृत बनलं. कोणी पिलं माहितीये का? अष्टधातूची मूर्ती होती ताम्रवर्णी. मीराबाईने विष पिऊन टाकल्याच्या नंतर ती कोनाड्यात ठेवलेली ताम्रवर्णी अष्टधातूची मूर्ती लोखंडासारखी काळी पडली. मूर्ती झाली काळी देवाची. तेही प्रल्हादच्या जीवनात घडलं. आई विष घेऊन आली. आईला सांगितलं, आई बालकाला आई विष पाजू शकत नाही, तू बाजूला सरक, मी विष पिऊन टाकतो. विष पिलं. एके दिवशी त्याची आत्या आली. आत्यानं माहेराला गेलं पाहिजे भावाची इथं, पण भावाच्या घरच्या उचापत्या नाही केल्या पाहिजे तिने. जी आत्या आणि जी बहीण माहेरात गेल्याच्या नंतर खालीवरी उचापत्या करतात का, त्या रट्टे खाऊनच पुन्हा आपल्या घरी जातात. ज्या बाईला साडी भारीची पाहिजे तिने गिरगावकरांचं एकच वाक्य आहे का, तिने भावाला चोंबाळायचंच नाही, तिने भावजाईला चोंबाळायचं. काय वहिनी तुमचा स्वभाव, काय वहिनी तुम्ही माझ्या दादांच्या पदरात पडला त्यावेळेस पासून माझ्या दादांचे काय सांगायचं बाई, काय माझ्या दादाचं रूप, काय माझ्या दादाचं शरीर. ही भेटल्यापासून हिचा दादा बस स्टँडला झोपायलाय. पण म्हणायचंच नाही, तिचंच वर्णन करायचं. काय वहिनी तुमचा स्वभाव, काय वहिनी तुमच्या माहेरची लोक. जर तुम्हाला भाडीची साडी नाही नेसली तर मला विचारा, पण तुमचं चलतंय काय माहितीये का,
काय बाई वहिनी, तुमच्या जाचामुळं माझा भाऊ इतका खराब झाला, माय मेलेल्या वाघरावानी त्याचे गुडघ्याला गुडघे घासायले. दीपावळीला आली, मालक म्हणले अगं मी गंगापूरला चाललो, ताईला साडी आणतो. घरातल्या साड्या का फुकून द्याच्यात का? मग लग्नात आलेली ती साडी, डोकं भरून पदर घेतलं तर पाय उघडेन, पाय घोळ नेसली की डोकं उघड. त्या लग्नातल्या साड्या काय अशातल्या लांबलचक नसतात. त्या साड्या म्हणजे मांजराच्या वंशाच्या. त्या आलेल्या साड्या असतात ना, त्या मांजराच्या वंशाच्या. कसं माहितीये का, मांजर फक्त घरं फिरत राहती, त्या साड्या फक्त घरं फिरत राहायच्या. इनं तिला, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला. खो खोची साडी. त्या नेसायच्या कोणीच नाही. आणि फार लक्तर झाल्या की मग कुठं वापरीत येत माहितीये का, मग शेतीच्या कडीला कंपाऊंड. उसाला डुकरा. एक लक्षात ठेवा, उदो नारी शक्तीचा. या भारत देशातली स्त्री किती तेजस्वी, लक्षात घ्या. माराला या स्त्रीला स्पर्श न करता तिला रथात बसून आणलं तरी रावण जळाला. तेव्हापासून या देशातलं डुक्कर सुद्धा साडायला भेट आहे. मी शेतकरी आहे ना भाऊ, मी चांगलं कुंपण केलं तरी डुकर खालून चालले. आणि साड्या लावल्याबरोबर डुक्कर तोंड पण लाईन. म्हणजे डुक्कर इतकं भेटय की ही साडी एका कोण्यातरी बाईनं नेसलेली आहे, रावणाला जाळलंय, आपल्याला जाळीन. या साडीच्या नादी लागा. साडीला काटे असतील का? मी स्वतः शेतकरी भाऊ, मी फार प्रचंड चांगला शेतकरी, म्हणून तर इतका रगिडवाणी बोलतो. एक जण म्हणला महाराज इतकं कडक बोलल्या, कीर्तन भागवत पण. अरे जाय म्हणलं सुंबळ्या, तू पाय मग धकवायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. उचल्या चल. आपलं धकिनारा तो आहे. आणि एक सांगू का भाऊ, रागी होऊ नका. तुम्ही जर मला 5 कोटी रुपये येरी म्हणालो, तुम्ही जर मला 5 कोटी रुपये दिले आणि हे घेऊन मी जाता जाता संभाजीनगरला मला अटॅक आला, जर मी मेलो ते काय करायचे पैसे? म्हणून मला किती द्यायचे आणि कसं जगवायचं हे त्यानं ठरविलंय. फारसं येड्यावानी नाही केलं पाहिजे आमच्या लोकांनी सुद्धा. योग असा आला, ती आत्या आली. आत्या सासांना सांगतो जरा गोड बोलू जा ना. तुम्ही गोड बोलल्या ना, तुम्हाला भागवत ऐकायची गरज नाही. काही गरज नाही भागवत ऐकायची. तुम्ही फक्त घरातल्या लोकांना गोड बोलत जा. सुनानं चांगला चहा करावा असं जर सासूला वाटत असेल तर एकच आहे का गिरगावच्या बाळ्याचं, सून दीपावळीहून आली ना, एकच म्हणायचं, द्वारकाबाई सुनबाई परवाला दीपावळीहून आल्या आता, तिच्या आईनं मला किती सुंदर पीस दिलाय बघा ना, याचं ब्लाऊज किती सुंदर होईल, याच्यावरच्या बुट्ट्या चांदण्यासारख्या चमकायला लागल्यात. असं सुनानं ऐकलं की सून दुधाचा चहा घेऊन येते. पण या मथाऱ्या बी इतक्या खोडील झाल्या, तो यांच्या जिभेवर पेट्रोलचे थेंब पडले. ह्या नीट बोलतच नाही. द्वारकाबाई आल्या काय? इनबाई आलीन परवा माहेराहून, आणलं ना धुडकं टाकणं टाकायला, देवा म्हणून देवा. तिनं दूध रिचून दिलं आणि काळा चहा केला. सासू म्हणली बाबे काळा चहा कस काय? आता आम्ही तुमच्याकडे बघता बघता मांजरानं दूध पिलं. हे असे सोंग कर जाऊ नका माझ्या माईंनो. आपल्याचं मोठेपण करण्याचं शिका, याच नाव भागवते. तुम्ही आपल्यांचं मोठेपण करायचं शिका, याचं नाव भागवते. तुमचं झालं कसं माहितीये का? आपल्याकडे प्रकार काय झाला माहितीये का? एका बाईला स्वयंपाक करायचा कंटाळा आला, सांगितलं करा ना स्वयंपाक, माझी पाठ दुखती. मग ह्या बाईनं स्वयंपाक केला, मुलांना सांगितलं बोलून आण. तर मुलगा म्हणला त्या तिथं उंडे करून द्यायल्यात. म्हणजे शेजारीन चपात्या करू लागली, ही तिला उंडे करून देऊ लागली. मला असं वाटतं ही शरीरानं जरी साडी नेसीत असेल तरी हिच्यात मांजराचा अंश चांगला असावा. याला म्हणायचं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. घरचा स्वयंपाक करायला कंबर दुखतील, शेजारणीला उंडे करून द्यायला. मूर्खपणाचं टोकेनं. जी माणसं आपली होऊ शकत नाहीत का ती लोकांची कधीच होऊ शकत नाही. हा मोठ्या लोकांचा सिद्धांत. चला, ही आत्या आली आणि त्या आत्यानं, आत्या कोणाची? प्रल्हादाची. बहीण कोणाची? हिरण्यकश्यपूची. नणंद कोणाची? कयाधूची. आणि भावाला विचारलं दादा तू खराब झालास? त्यानं सांगितलं ताई माझ्याकडे सगळं आहे पण पोरग मनासारखं नाही, मी याला मारते. आत्या भाषाला मारण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग तिनं सांगितलं मला अग्नी प्रसन्न आहे. तिने विस्तवात हात घातला, हातात अग्नी घेतला. अग्नी प्रसन्न होता पण दुसऱ्याची लेकरं मारण्यासाठी नव्हता.
म्हणून ती पौर्णिमा होती, तिला होताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी 2 लोक संपले. भगवान शिवजीने याच दिवशी काम जाळला. काम्या फार बदमाश आहे बरं का. कामेनं चांगल्या चांगल्याच वाटोळं केलं. पाहत्या रावणा काय झाले, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, कामाजी कोतवाल याने नाडले बहुताची, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. चांगल्या चांगल्यांची फजिती केली कामानं. माझ्या जीवनात 5 पिक्चर पाहण्यात आले. 5 पिक्चर. मला लॉकडाऊन मध्ये आग्रह केल्यामुळे मी टीव्ही घेतला. माझ्याकडे टीव्ही पण नव्हता. लॉकडाऊन मध्ये मुलांना अभ्यास करायचा म्हणून मोठा मोबाईल घेतला, तरी पण मी नाही घेतला. मला याच्यावरच मरायचं आहे आता. घ्यायला काय मी सोन्याचा घेईन, माझ्याकडे पैसे आहेत भाऊ, काय विषय नाही त्याला. मी चांगल्या प्रतीची शेती करतो, पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. तर त्या टीव्हीवर एकदा पिक्चर पाहिला. त्या पिक्चर मधलं खरं किती खोटं किती मला किती माहित नाही, पण त्याच्यातल्या एका सात्विक माणसाला एका परस्त्रीमुळे वेळ आली. आज नशिबाने थट्टा कशी मांडली, आज नशिबाने थट्टा कशी मांडली. थोडी भैरवी थोडी मी तितकंच घेतलं त्याच्यातलं की एक आदर्शवादी व्यक्ती सुद्धा परस्त्रीच्या संगतीमुळे तुंतुन वाजायची वेळ आली. महाराज, रावणाच्या संपत्तीला समुद्रानं मान वाकवावी, मारुतीरायाला प्रभू रामचंद्राला रस्ता न देणारा समुद्र आज रावणाच्या संपत्ती पुढे पाषाण परीस भूमिजाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी. याच्या पलीकडे सांग का भाऊ, तुमचं कंपाऊंड इटा मातीचे, तुमच्या घराचं कंपाऊंड इटा मातीचे, रावणाचं कंपाऊंड समुद्राचं होतं. समुद्राचा वेडा समुदाय गाडा राक्षसाचा, समुद्राचं कंपाऊंड आहे. एवढा मोठा प्रचंड एका गोष्टीमुळे आली. पौर्णिमेच्या दिवशी लाकडं रचली, त्याच्यावर बसली, प्रल्हादाला मांडीवर घेतलं, बांधत होते. प्रल्हादानं सांगितलं आता बांधू नकोस, काही काळजी करू नकोस तू. ते तितकं पिक्चर मधलं कडवं म्हणलं म्हणून मला काय घ्यायच्यात काढताल बरं. कारण मला सांगायचं याच्यातली 1-अर्धा% त्याचे बी जास्त नादी येत की त्याला तो पुरावा देण्यासाठी मी तो पुरावा दिलाय. तो पुरावा दिलाय किती ते बघा, त्याच्यात सुद्धा किती आदर्शवाद किती टोकाला जातोय. मला काही आवडत नाही तसं काही म्हणणं म्हणा, जरी म्हणलं असेल तरी माफी असावी. बांधू नको म्हणला त्या. पेटून भाऊ घरी गेला. सकाळी हिरण्यकशिपू आले आणि प्रल्हादाला विचारला आत्या कुठे आहेत, म्हणला पहिल्या गाडीनेच गेली. महाराज दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, स्वतः संपली. मग प्रल्हादाला विचारलं कोण आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, जण्या दृष्टीने पाहिला जळी स्थळी काष्टी पाशानी, कणात देव भरला. या खांबात स्तंभावर ही लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला, नरसिंह भगवान. मांडीवर घेतला, बसले कुठे प्रभू, उमऱ्यावर, घरात नाही दारात नाही चौकटीवर बसले. मांडीवर घेतलं, वेगात सांगतो. आणि नरसिंहाला त्याला हिरण्यकश्यपूला विचारलं मी माणूस आहे का सांग. विज्ञान किती जरी टोकाला गेला असेल ना भाऊ, हे तयार करता येत नाही. डोकं सिंहाचं आहे, शरीर माणसाचं आहे, हात ऋषाचे आहेत अस्वलाचे. माणूस म्हणावा तर डोकं सिंहाचं आहे, पशु म्हणावा शरीर मानवाचं आहे. हात अस्वलाचे का घेतले, मला उत्तर द्या तुम्ही. माणसाची नख सजीव आहेत का निर्जीव आहेत. मागचे नाही सांगायचा, वाढलेली नख. तुमच्या अंघोळीच्या पुढे आलेली नख सजीव आहेत का निर्जीव. शिका ना, किती पुस्तकं शिका, काय हरकत नाही. असू द्या मी 7वी पास. सजीव का निर्जीव. निर्जीव म्हणावं तर भाऊ नख वाढतात, आणि सजीव म्हणावं तर कापताना दुखत नाही. निर्जीव म्हणावं तर ती वाढतात, आणि सजीव म्हणावं तर कापताना दुखत नाही. म्हणून न सजीवा तू निर्जीवायाम, सजीवाच्या हाताने मरण नाही, निर्जीवाच्या हाताने मरण. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला, पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो
जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. मारला आपल्याच मोठे पण गा. महाराज बाप भजन करू देत नव्हता तरी पोराचं बापावर किती प्रेम इतकं लक्षात ठेवा. देवानं विचारलं प्रदा याला मारलं याचं करू काय. देवा एक काम करा ना, असू द्या ना राक्षसाचं कुळ, पण राक्षसाच्या कुळात तुमचा भजन करणारा जन्माला आहे, असू द्या ना माझा बाप वाईट, पण मुलगा महाराज आहे ना, करा ना माझ्या बापाचं कल्याण. देवा आमच्या कुळाची दखल घ्या कुठंतरी. पा स्वाभिमान किती मोठा आहे. देवा आमच्या कुळाची दखल घ्या ना कुठं. आमचं राक्षसाचं कुळ आहे, भजन न करू देणाराचं कुळ आहे, पण त्या कुळात जर भजन करणार जन्माला असेल तर देवा तुम्हाला याची दखल घ्यावी लागेल का नाही. मग काय दखल घेतली. याच कुळामध्ये बळी नावाचा व्यक्ती जन्माला आला. मधले विरोचन वगैरे सगळे सोडून द्या, बळीचं नाव घ्या. बळीच्या पुढे बाणासूर नावाचा पुत्र जन्माला आला. विरोचन, बळी, बाणासूर. बाणासूर नाव ऐकून असेल. बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली. बाणासूर कोणी माहिती. प्रल्हादाच्या कुळातला राक्षस आहे. याला मुलगी कोण झाली. उषा. उषाची मैत्रीण होती चित्ररेखा. मैत्रीण चांगली करत जा. दुसऱ्याचे घड फोडणारी मैत्रीण करू नका. दुसऱ्याच्या सुनाला लावून देणारी ती करू नका. दुसऱ्याच्या सासूला वाईट शिकवणारी करू नका. मैत्रीण चांगली करा. सीतेच्या जीवनात मैत्रीण भेटली त्रिजटा. रुक्मिणीच्या जीवनात मैत्रीण भेटली सुजया. महाराज गांधारीच्या जीवनात मैत्रीण भेटली कांतीप्रिया, ब्रह्मज्ञान होतं तिला. आणि कुंतीच्या जीवनात मैत्रीण भेटली ती जगातली एक नंबरची गायनिक भाऊ. तिच्यासारखी प्रसूती तज्ञ, डिलिव्हरी तज्ञ जगात बाई नाही. जगात डॉक्टर नाही. गायनिक मैत्रीण, गायनिक. तिचं नाव सांगता येईल तुम्हाला. किती भागवत ऐकली तुम्ही. जगातली पहिली गायनिक, पहिली. जाऊ द्या, घरी गेल्यावर बघा मग पहा. चांगलं ऐकायचं मानस ठेवत जा. डिंगटॉंग ऐकत जाऊ नका. सटाके ऐकत जाऊ नका. यम सटके मारित असतोय. मैत्रीण चांगली असावा. आपल्या जीवनात मित्र चांगला असावा. संगती चांगल्याची असावा. गोड होत राहत असत. महाराज अश्वत्थामाचं वाईट कशामुळे झालं माहितीये. फक्त संगतीमुळे. अश्वत्थामा चिरंजीव होते. द्रोणाचार्याचे पुत्र होते. माझ्या माहिती उदाहरण सांगू का 2 मिनिटात. तुम्ही यात्रेतून 5-5 रुपयाच्या 2 प्लॅस्टिकच्या बरण्या घेतल्या. 5-5 रुपयाच्या 2 प्लॅस्टिकच्या बरण्या. त्या प्रत्येकी बरणीमध्ये 1-1 किलो माल बसत होता. त्या 10 रुपयाच्या बरण्या घरी नेल्याच्या नंतर एका बरणीत मीठ टाकलं 1 किलो. वाक्य नीट आहे का. आणि एका बरणीत गावरान तूप टाकलं 1 किलो. वजन किती आहे. मिठाचं 1 किलोच वजन. भाऊ तुपाचं सुद्धा 1 किलो वजन. मीठ घेतलेल्या बरणीला 1 किलो वजन गुरुजी. आणि तूप घेतलेल्या बरणीला सुद्धा 1 किलो. पण भावात फरक सांगू का. मीठ 10 रुपये किलो आणि बरणीचे 5 किती झाले. 15. 5 एका बरणीची किंमत 905 झाली आणि एका बरणीची किंमत 15 झाली. कशाची किंमत आहे. मिठाची संगत. एका बरणीची किंमत वाढी. कशाची संगत आहे. तुपाची संगत. आता फरक आहे का. तुपाची बरणी भाऊ कुठं ठुत असते. जिथं मांजर जाऊ नये, जिथं बोक्या जाऊ नये तिथं. आणि मिठाची बरणी गॅसच्या जवळ शेकानच वाकली. तोंड एकरण, बुडी एकरण, ढक्कन एकड. कव्हा मिठाच्या बरण्याला पॅरिलीज झालेला. सोपं उदाहरण आहे. फार अडचणीत हात घालू जाऊ नका. इचून निघत असतील. जास्त अडचणीत हात घालायचा नाही. सोपं. मला श्लोकही सांगता येतील प्रचंड. मला माहिती आहे, पण ते वरून जातील मंडपाच्या. आणि एवढा खर्च भाऊन केला आणि मंडपाच्या वरून कशाला जाऊ द्यायचं. पुन्हा एक कारण सांगू का भाऊ सोप्या भाषेत. मिठाच्या बरणीचे ते हाल झाले. पण ज्या बरणीनं तुपाची संगत केली का त्या बरणीनं फुटूस तर तुपाची संगत सोडायला नाही पाहिजे. पण तूप संपल्यावर बरणी रान्नाच्या वाट्यावर आली. तूप संपल्यावर तुपाची बरणी कुठं आली. रान्नाच्या वाट्यावर आली. आणि दिवाळी आल्याच्या नंतर मेंबर जास्त वाढले.
दीपावली आल्यावर मुली वगैरे सगळ्या आल्या, मेंबर जास्त वाढले, मग डबके कमी पडले ना. मग त्या बरणीला 2 छिद्र पाडले, दोरी लावली आणि बरणी गाव करायला गेली. तुपाची संगत सोड्यावर बरणीचे तितके हाल झाले. कपाटात राहणारी बरणी बहिर्दिशेला गेली, गाव करायला गेली. म्हणून चांगल्याची संगत सोडायचीच नाही. चला चित्ररेखा नावाची मैत्रीण इथपर्यंत आलतो ना. राजा बाणासुराची कन्या उषा, अनिरुद्धाची पत्नी. स्वप्नात अनिरुद्ध आले, तिने चित्र लिहिलं. सांगवो चित्ररेखे सखा भेटेल काय, सांगवो त्रिजटे सखा भेटेल काय. तो जीवनाचा सखा आहे माझ्या, भेटेल का तो, भेटेल का. रात्रभर चित्र रात्र लिहायची. आणि मग द्वारकेत प्रवेश केला. आणि द्वारकेत प्रवेश केल्याबरोबर भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं चित्र काढल्याच्या नंतर काय म्हणती उषा, आईशी आनना दिसतो ग स्वामी, आईशी आनना दिसतो ग स्वामी. आनंद म्हणजे चेहरा, या चेहऱ्यासारखा माझा पती दिसतो. आणि मग परंपरा काढत अनिरुद्धाचं चित्र काढलं. हृदय नाच तसे तियेचे, हृदय नाच तसे तियेचे, सांगवो चित्ररेखे सखा भेटेल काय. माग लावता का मागचं उदाहरण, सांगवो त्रिजटे प्रभू भेटेल काही, सांगवो त्रिजटे प्रभू भेटेल काही. सीताई साहेबांनी विचारलं त्रिजटेला, भेटेल का माझे मालक. आणि इकडं सांगवो चित्ररेखे सखा भेटेल काय. काय जीवन आहे माझ्या माईंना तुमचं. म्हणून शारदीय नवरात्र उत्सव उदवणारी शक्तीचा. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. योग असा आला आणि त्या कुळाला आपलंसं करून घेतलं. पंढरीतल्या मालकाने प्रल्हादाच्या कुळातली सून करून घेतली. एक साधू जन्माला आला, त्या अख्ख्या कुळाचा उद्धार झाला. त्याच्यानंतर नख झटकिली, त्याच्यातलं विष हिवराच्या झाडावर पडलं. हिवराची दाट सावली सज्जने वाळिली. त्याच्यावरलं विष मव्हाच्या झाडावर पडलं. भाऊ, मव्हाचं झाड माहिती आहे, पितराच्या दिवशी त्याची पंत्रवाळी वापरत असतात. मव्हाच्या झाडावर हिरण्यकश्यपूचं रक्त नरसिंह भगवंताच्या नखात गेलेलं मव्हाच्या झाडावर पडलं. तर मव्हाचं झाड किती विषारी झालं सांगतो तुम्हाला. मव्हाच्या झाडाला फुलं आले की त्याला पान राहत नाही, आणि मव्हाच्या फुलाचं ज्याने पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. इतकं विष. त्याच्यानंतर औदुंबरामध्ये विष गेलं. दत्तात्रयाचं अधिष्ठान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा. एकादश स्थानी, द्वादश स्थानी, चतुर्थ स्थानी आणि अष्टम स्थानी गुरु घातक असतो, आहे का नाही देवा. चौथ्या स्थानातला, 8व्या स्थानातला आणि 12व्या स्थानातला गुरु घातक असतो. या गुरुचा घातक शेत टाळायचा असेल तर उमराच्या झाडाला कल्पी खडी साखर ठेवून 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुचा कोपक्षय कमी होत असतो. चला, हे भक्त प्रल्हादाचं कुळ. या परम पावन कुळात जन्माला आलेला राक्षसाच्या कुळातला प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविन राहरी, उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखे नहाला. महाराज निशाचराच्या कुळातला भक्त, पण वाणीचा प्रभाव गोर पडला. विश्वाच्या बापानी एक आगळी वेगळी क्रांती केली. एक 3 स्वरूपाचं रूप प्रगट केलं. शिवन
मानवायाम केशरियाम मानवा रिषा म्हणजे अस्वल, हे 3 रूपे एकत्रित करून हिने कश्यपूला मारलं आणि चंद्र सूर्य तोपर्यंत भक्त शिरोमणी प्रल्हाद गाजवले. काय नामाची ताकद. इति श्रीमन महा भागवते पुराणे प्रल्हाद चरित्रायाध्याय हरये नमः हरये नमः हरये नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. ऐका, असं मधलं काही खूप सांगत असल्यामुळं कथा लांबत असते. उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव होईल आणि योग पुन्हा एकदा लक्षात ठेवा, उद्या 1 वाजता कथा सुरू होईल. मी तुमचं ऐकलं बरं का. तुम्ही काल 1ला म्हटल्याच्या नंतर सगळ्यांनी टाळ्या वाजिल्या, त्याच्यामुळं मलाही 10 मिनिटं जर बोललो तर माझं काही मीटर जळणार नाही. कारण मला हे जे दिलंय का, हे सांगण्यासाठीच दिलंय. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी बोलविता धनी वेगळाच. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आनंद वाटेल, माझ्या पुढच्या श्रोत्यांना आणि आम्हाला तिला इतका त्रास होऊ नये अशी व्यवस्था आदरणीय संजू भाऊने इतकी मोठी केली. इंद्राच्या वैभवाला लाजविल इतकं सुंदरसं वैभव भाऊ तुम्ही केलंय. मग आम्ही तरी का भिकारचोटपणा करायचा, आम्ही तरी का कंजूशी करायची. म्हणून माझ्या मावल्यांना तुमचं मनोगत म्हणून उद्या मी 1 वाजता दुपारी कथेला सुरुवात करतो. अर्धा पाऊण तास आपण शिल्लक बोलू. उद्या दुपारी 1 वाजता उद्या भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव, याची सगळं दखल घ्या. आणि उद्या दुपारी 1 वाजता कथेला सुरुवात होईल आणि कथा संपल्याच्या नंतर नित्यासारखंच फराळाचं होईल, याचंही लक्षात ठेवा. आरतीवाले चला. भाऊ आज एवढे वडे केलेत. मला मगाशी आम्ही ज्यांच्याकडे थांबलो, तुमच्या सानिध्यातले आदरणीय कृष्णा भाऊ, त्यांनी सांगितलं आज वड्याचा प्रसाद आहे, आज फराळाची वड्याची व्यवस्था. आमच्या पोरांची व्यवस्था त्यांनी इतकी सुंदर केली भाऊ. वा, तुमच्या सानिध्यातली माणसं सगळी चांगली आहेत. त्या भाऊंना सुद्धा त्यांनी, त्यांच्या बाजूला सर राहतात, त्या सरांनी सुद्धा आम्हाला खूप आमचा आदर सत्कार केला. चला आरतीवाले चला. चला आरतीचे यजमान महाराज ज्ञानेश्वर